झोप लागत नाही तर समजून घेऊयात सोपे उपाय. नमस्कार, मी डॉक्टर श्रुतिका धावणे. आजच्या आपण यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की झोप न लागण्याची मुख्य कारणे काय असू शकतात आणि त्यासाठी आपण सोपे उपाय काय करू शकतो. कारण की हा खूप कॉमन आणि डिस्टर्बिंग विषय आहे आणि हा त्रास सर्व वयोगटांच्या लोकांना होणारा आहे. माझ्या डेली प्रॅक्टिसमध्ये मी खूप जण बघते की ज्यांना ही समस्या आता खूप जास्ती कॉमन झालेली आहे. तर माझ्या या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्याची सोपी कारणे समजून घेऊ आणि त्यासाठी आपण इफेक्टिव्ह उपाय काय करू शकतो ह्यावरती आपण बघूयात. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात झोप न लागण्याची मुख्य कारणे काय असू शकतात. सर्वात पहिलं ओव्हर ॲक्टिव्ह ब्रेन, म्हणजे मेंदू आपला ॲक्टिव्ह राहणे. दिवसभराचं स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव आणि रात्री झोपताना जे आपण विचारांचं ओझं घेऊन झोपतो, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आपली झोप अफेक्ट होते. दुसरं कारण म्हणजे काय, की ओव्हर स्क्रीन टाईम, म्हणजे की रात्री झोपताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप ह्या गोष्टी जर आपण बघत असू, तर निळी प्रकाश किरणे म्हणजे ब्लू लाईटचा जो रेज एक्सपोजर आपल्याला होतो, त्यामुळे शरीरातलं स्लीप हॉर्मोन, ज्याला आपण मेलाटोनिन असं म्हणतो, तर ते मेलाटोनिन कमी होते. त्यामुळे देखील झोप कमी लागायला त्रास होतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे गट इश्यूज, म्हणजे पचनक्रियेमध्ये होणारे त्रास. सो दर रोज रात्री लेट नाईट बिंजिंग, म्हणजे रोज रात्री उशिरा जर जेवण होत असेल, जड अन्न, ऑइली फूड जर खाण्यात येत असेल, तर पचनक्रिया आपली धीमावते. म्हणजे काय होते, पचन आपली डायजेशन स्लो होते. त्यामुळे देखील आपल्याला झोप लागण्यास त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे चौथं कारण म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी. रात्री झोपताना सतत दिवसभर झालेल्या गोष्टींचा विचार डोक्यात येणे, त्यामुळे आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटी या कारणामुळे सुद्धा झोप लागायला त्रास होऊ शकतो. सो पाचवं मुख्य कारण म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी, ज्याला आपण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असं सुद्धा म्हणतो. जर विटॅमिन डी ची कमतरता शरीरात असेल तर थकवा, ज्याला आपण फटीक असं म्हणतो, आणि डिस्टर्ब स्लीप, म्हणजे झोप लागल्यास तक्रार होणे किंवा झोप लागल्यानंतर झोपेत अडथळा येणे. सो हे लक्षणं आपण डी डेफिशियन्सीमध्ये बघू शकतो. विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये काय होते, मूड स्विंग्स, मूड इरिटॅबिलिटी, म्हणजे चिडचिडेपणा विथ स्लीप डिस्टर्बन्सेस, म्हणजे झोप न लागण्यास तक्रार होणे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम डेफिशियन्सी. मॅग्नेशियम डेफिशियन्सीमुळे काय होते, की मसल्स रिलॅक्स व्हायला त्रास होतो आणि त्यामुळे आपण रेस्टलेस होतो. रेस्टलेस म्हणजे काय, अस्वस्थ होणे. तो हे आहेत 5 मुख्य कारणे ज्यामुळे आपल्याला झोप कमी लागते किंवा झोप लागण्यास आपल्याला तक्रार होऊ शकते. आता ह्यापुढे आपण समजून घेऊयात, की सोपे उपाय काय आपण असं करू शकतो, ज्यामुळे आपल्याला नैसर्गिक पद्धतीने झोप लागण्यास मदत होऊ शकते. झोप लागण्यासाठी आपण काय सोपे उपाय करू शकतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे सोपे घरगुती उपाय समजून घेऊयात, ज्याच्याने आपल्याला झोप नीट लागण्यास आणि झोपची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यास मदत होऊ शकते. सर्वात पहिलं म्हणजे की काय, 20 मिनिटं आधी टीव्ही किंवा मोबाईल बंद करणे झोपेच्या. मोबाईलमधनं जे ब्लू लाईटची जी किरणे येतात, त्यामुळे आपलं मेलाटोनिन सिक्रेशन कमी होते. सो 20 मिनिटं आधी जर आपण आपला मोबाईल किंवा फोन किंवा लॅपटॉप कुठलीही गोष्ट आपण जर वापरत असू, जर तो बंद केला, तर आपल्या शरीरातलं मेलाटोनिन सिक्रेशन वाढतं आणि आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते. दुसरं म्हणजे 4-4-6 ब्रीथिंग एक्सरसाइज. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद श्वास रोखून ठेवा आणि 6 सेकंद हळू श्वास सोडा. ह्याला आपण म्हणतो 4-4-6 ब्रीदिंग एक्सरसाइज. ह्याने काय होतं, आपलं नर्वस सिस्टीम शांत होते आणि आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते. त्याच्या उपाय नंबर 3 म्हणजे काय, की लाईट अँड अर्ली डिनर, म्हणजे रोज रात्री झोपताना 2 ते 3 तास आधी आपलं जेवण झालं पाहिजे आणि जेवण हे हलकं असलं पाहिजे, म्हणजे की पचनक्रिया व्यवस्थित त्याला पचवू शकेल. आणि जर आपण ऑइली फूड खाणार असाल तर नक्कीच ते आपली झोप डिस्टर्ब करू शकते. चौथा उपाय म्हणजे काय, की मॉर्निंग सनलाईट, म्हणजे काय, रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं सूर्यप्रकाशांच्या किरणांमध्ये थांबणे. त्याच्यामुळे आपलं बॉडी क्लॉक रिसेट होते आणि नॅचरली मेलाटोनिन वाढण्यास मदत करते. पाचवा गोष्ट म्हणजे काय, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीसाठी ब्लड चेकअप करणे, म्हणजे विटॅमिन डी डेफिशियन्सी, B12 डेफिशियन्सी, मॅग्नेशियम डेफिशियन्सी जर आपल्याला दाखल होत असेल,
तर ह्या उपायांसोबत न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स प्लस डाएट जर आपण त्याला फॉलो केलं तर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने चांगली आणि क्वालिटी स्लीप भेटण्यास मदत होऊ शकते. तर हे उपाय जर तुम्ही 10 ते 15 दिवस सातत्याने केले तर नक्कीच तुम्ही तुमच्या झोपच्या क्वालिटीमध्ये मध्ये इम्प्रूव्हमेंट बघू शकता. आणि जर हे करून देखील आपल्याला झोप लागण्यास जर तक्रार होत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.